नमस्कार मित्रांनो, मी कापूस, सोयाबीन व उत्तर तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी व मूल्य साखळी विकासासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप योजनेची करण्याची घोषणा केलेली आहे। यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 100% अनुदानावर म्हणजेच मोफत फवारणी पंप मिळणार आहे। पण आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास 2 लाखाच्या जवळपास पोहोचलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप राज्य सरकारकडून मिळणार आहे। तर दरम्यान राज्य शासनाकडून कापूस मूल्य साखळीसाठी 1,06,379 आणि सोयाबीन मूल्य साखळीसाठी 1,30,038 असे एकूण मिळून 2,36,427 शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा केलेली होती। तर यासाठी कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळीत एकूण 4,94,103 शेतकऱ्यांना अर्ज केलेले होते। तर यातून 1,91,169 शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेली आहे। त्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून या बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे। तर शासन या पंपाची 425 रुपये प्रमाणे खरेदी करणार आहे। तर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाकडून क्षेत्रीय स्तरावर या पंपाचा पुरवठा केला जाणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहाय्यकाला किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे। त्यामध्ये क्षेत्रीय स्तरावर फवारणी पंप अजूनही पोहोचलेले नसून लवकरच शेतकऱ्यांना पंप मिळणार असल्याचं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर फवारणी पंप योजनेच्या यादीमध्ये सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर मधील एकाही शेतकऱ्याचे नाव नाही। केवळ विधानसभेच्या निवडणुकीपुरतीच योजना असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।